रवलेली हळद आणि कणगे खणूसाठी कुदळ खांद्यावर मारल्याने पटापट वळ्यांच्या दिशेकडे धावून निघाले. पटापट वळ्यांच्या दिशेकडे येऊन पोहोचले. जास्त काय नव्हती, हळदीची 2 वळी आणि मात्र 1 कणग्याची वळी होती. पुढचं पाठचं विचार न करता पटापट वळी खणूक सुरुवात केली. खणताना माती जरा कडकच येत होती, कारण भर पावसात वळींका भर घातलेला. मात्र हळद तशी काय मोठी नाही, साईजने बारकीत गावती बे, पण केलेल्याचा समाधान वाटत होता. हळद तर खणून झाली, पण कणगे खणताना या कराड बनून माका तर खणूसारख्या वाटतच नव्हता. मग माझ्या बापाजीने सगळा कराड बाजूक केल्यान आणि माका जरा मनाक बरा मग पुढचं पाठचं विचार न करता पटापट कणगे खानाक सुरुवात केलंय. कणगे खानताना मग पहिलं करांतच गावलो. करांत्याची साईज तशी बरी होती, जास्त लहान नाही पण बरं होतो. जेवढी जेवढी हळद खणान झाली त्याच्यावरचे बापूस पाती काढून टाकीत होतो, कारण आता पाती सुकान गेले, त्याचा काय आता उपयोग नाही. आजच्या पुरती एवढी हळद आणि एवढे कणगे गावले. मिरगातला आजचा काम पूर्ण झाला. आता मी चाललोय घरात, तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला आणखीन एका भेटूया नवीन व्हिडिओत.